अख्खा दिवस जिवंत असतात ना, काय होत नाही ना. बघा केवढी मोठी पिवळी वाम आहे. आणि हा कुठला मासा दादा? पण गोड्या पाण्याचे सगळे मासे आहेत बघा, वेगवेगळे. बघा चांगला महाग आहे, म्हणजे चांगला असणार खायला. बघा रेट कसे तोंडपाट आहे त्यांचे एकदम. आज असेल वेगळा तर उद्या वेगळा असेल. आणि हा बघा हा एक वेगळा मासा, त्याचं नाव काय? बघा केवढी मोठी सुरमई आहे. आणि बघा हे तुम्हाला दिसतंय का इकडे, हा साने चौक आहे. नमस्कार, मी अशोक. तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी आहे सध्या पिंपरी चिंचवडमध्ये, म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड. आणि तिथल्या साने चौकामध्ये मी आहे. मी चाललो आहे देऊगावला, म्हणजे माझ्या बहिणीकडे. तुम्हाला माहिती आहे माझी बहिणी ते राहते, ती बऱ्याच व्हिडिओमध्ये आहे आपल्या. आणि आज त्यांना मासे खायचे आहेत, म्हणजे आम्ही आलो की त्यांना मासे खायचे असतात. कारण त्यांना मासे असं त्यांना जास्त माहिती नाही, पण त्यांना खायचेत मासे. आणि त्यासाठी मी आता इथे आलो साने चौकातल्या फिश मार्केटमध्ये. यातलं पिंपरी चिंचवडमधलं फिश मार्केट आहे. तर त्या फिश मार्केटमध्ये कोणते मासे आहेत, कसे मासे आहेत ते आपण पण बघूया. आपल्यासाठी पण नवीन आहे आणि आपल्यालाही कळेल की गावच्या साईडला काय रेट असतात ते. तर चला आता फिश मार्केट आपण एक्सप्लोर करूया. आणि बघा हे तुम्हाला दिसतंय का इकडे, हा साने चौक आहे. इथून राईटला गेला तर तुम्हाला आकुर्डीला जायला होईल. पाठीमागे आपल्या निगडी आहे. आणि सरळ गेला तर भोसरीला. तर असा हा चौक आहे साने चौक. आणि तिथे फिश मार्केट आहे. तर आता हे आपला चौक आहे साने चौक. आणि अक्षता ऑलरेडी फिश मार्केटमध्ये गेली आहे. मासे म्हटले की पहिली पळते ती बघा, ऑलरेडी गेले फिश मार्केटमध्ये. आणि बघा अक्षता ऑलरेडी इकडे आलेली आहे मासे घ्यायला. आणि इकडे सगळ्या प्रकारचे मासे, तर कुठले ते पण बघूया. पण इकडे सुरमईवरती लक्ष आहे अक्षताचं. आणि केवढी मोठी सुरमई आहे बघा. कितीला आहे मावशी? 950 किलो. किलो किती किलोची असेल ती? तरी पण बघा किती किलोची असेल. हे बघा केवढी मोठी सुरमई आहे. आणि दुसरी पण आहे बघा. ही बघा ही ऑलमोस्ट 9.25 किलोची सुरमई आहे. एवढी मोठी सुरमई. आणि 900 रुपये किलोने देत आहे ना? 950 रुपये कापून ना? हां, कापून एकदम क्लिअर आपला 950 रुपये किलोने मिळेल. तर बघा एवढी मोठी सुरमई आहे. ही बघा ही अक्की सुरमई दिसते तुम्हाला. ही अक्की घ्यायची आपल्याला. तोंडासकट शेपटी सकट ही 800 रुपये किलो सांगतात आपल्याला. ही बघा 800 रुपये किलो. आणि ही किती, 1.25 किलोची असेल ना? आणि बघा ही ऑलमोस्ट 1 किलो 700 ग्राम, म्हणजे 1.25 किलोची सुरमई आहे. आणि ही 800 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. आणि बघा इकडे साने चौकात आला यांच्याकडे बघा, यांच्याकडे चांगले चांगले विशाल फिश मार्केट आहे बघा. हे नाव नंबर पण आहे विशाल फिश मार्केट. तुम्ही इथे नंबरवरती फोन करून पण सांगू शकता. आणि घरपोच देता का इथे एवढ्या एरियामध्ये? हा, इथे साने चौकच्या आजूबाजूला कुठे राहतं तर घरपोच डिलिव्हरी पण मिळेल तुम्हाला. आणि बघा पाठीमागे तर बरेच मासे आहेत. ते पण बघूया कुठले कुठले आहेत ते. कारण मला ते गोड्या पाण्याचे पण दिसत आहेत, खाऱ्या पाण्याचे पण आहे. इकडे प्रॉन्स आहेत. कसे किलो आहेत प्रॉन्स? 480 रुपये. हे 480 रुपये किलो. हे पाळलेले ना, खाडीवाले पांढरेवाले, समुद्रातले नाहीत ना? समुद्रातले नाही. इकडे येतात ना समुद्रातले? येतात का कधी कधी? येतात. ओके. आणि हे बघा हे पापलेट आहे. साईज बघा केवढी आहे. 800 रुपये. हे बघा 800 रुपये किलो पापलेट. किलो किती बसतात दादा? पापलेट 6 ते 7 पीस. 6 ते 7 पीस 1 किलोमध्ये येतील पापलेटचे. आणि बाजूला आपला बांगडा आहे. हा कसा किलो? 200 रुपये. हा बघा हा 200 रुपये किलो बांगडा आहे. दोन्ही सेमच आहे ना? हां, दोन्ही सेम. हा बघा 200 रुपये किलो. आणि किलोमध्ये मला एक तर 5-6 बांगडे, हां 5-6 बांगडे आपल्या किलोमध्ये बसतात. आणि सुरमई तुम्ही आता पाहिलीच कशी आहे ती. 800 रुपये न कापलेली, म्हणजे तोंड आणि शेपटी सकट. आणि कापलेली असते तर 950 रुपयाला. आणि इकडे बघा ही काळी वाव बघा, वाम 480 रुपये. 480 रुपये किलो. ही बघा काळीवाली वाम आहे, पिवळीवाली नाही आहे. काळीवाली वाम आहे. पिवळीवाली 800. हा पिवळीवाली महाग असते. पिवळीवाली 800 रुपये. इकडे बघा हा कुठला मासा आहे? नदीचा. नदीचा डेबरी. बघा हा नवीन मासा, नवीन मार्केट, नवीन मासा बघायला मिळतो. नदीचा डेबरी मासा हा बघा. आणि हा किलोवर देता? हां किलो. कसा किलो? 160 रुपये. 160 रुपये किलो बघा. आणि इकडे आलात तुम्ही तर ही बघा टोळ आहे. आणि हिरवीवाली टोळ आहे, कारण ह्याच्यावरनं कळतं. ही कशी टोळ? 280 रुपये. हे बघा 280 रुपये किलो टोळ आहे. आणि आपल्याकडे करली पण आहे. करली कशी आहे दादा? करले 240. बघा 240 रुपये किलो करली. आणि मला वाटतं ह्या 2 बसतील का करल्या? हां करले. इलिस आहे, इलिस. इलिस. आणि हा बघा हा एक वेगळा मासा. त्याचं नाव काय तुम्ही सांगा, कारण इकडे इलिस म्हणतात. हा इलिस मासा आहे. हा बघा मासा. हा कसा किलो? हा 750 रुपये. हा बघा हा 750 रुपये किलो इलिस मासा. आणि इकडे बघा आपले सगळ्यांची आवडती मटणासारखी लागणारी मुशी. कशी किलो मुशी? 320 रुपये. बघा 320 रुपये किलो आहे. दादाकडे बघा मस्तपैकी आपला सर्व रेट सांगतोय. आणि हा बघा हा राणी मासा. कसा आहे राणी? राणी मासा 280 रुपये. बघा 280 रुपये किलो राणी मासा आहे. चांगले.
आणि हे बघा फ्रेश आहेत एकदम. आणि हा बघा बोंबील, कसा किलो बोंबील? 280 रुपये. हा बघा इकडे पण आहे, आपण सांगतो रेट आपल्याला 280 रुपये किलो. नाव का तुझं? आर्यन. बघा आर्यन आपला रेट सांगते 280 रुपये किलो बोंबील. आणि हा आपला काठ बांगडा, ते आपले नॉर्मल बांगडे पण हा काठ बांगडा आहे. हा कसा किलो? 160 रुपये. 160 रुपये किलो बघा हा बांगडा. आणि ह्या आपल्या डोमे आहेत. डोमी कशी आहे? 240. हे बघा डोमी 240 रुपये किलो. समुद्री खेकडे. आणि हे समुद्री खेकडे आहेत, हे कसे देतो? 240. हे बघा हे 240 रुपये किलो समुद्री खेकडे. आणि हे बारीक झिंगा आहे हा 50 रुपये पाव किलो. 200 रुपये किलो. आपल्याला जसं रेट भेटल ना तसंही. हा रेट म्हणजे कमी जास्त होत असतात. माशांचे रेट कधीच फिक्स नसतात. आज असेल वेगळा तर उद्या वेगळा असेल. की आजचा रेट म्हणजे आज हा आहे. 2 महिन्यांनी येऊन मी इथे विचारू नका की हा रेट सांगितलेला व्हिडिओमध्ये. रेट कमी जास्त दर 4 दिवसांनी होत असतात, त्यामुळे रेटची काय गॅरंटी नाही. रेट कमी जास्त होतच राहणार. हा बघा हा भिंग मासा, हा कसा किलो आहे भिंग? 240 रुपये किलो भिंग मासा. आपण समुद्रातलाच आहे ना? हां. आणि हा इलिस आहे, त्याच टाईपचा आहे बघा. पहिल्या सुरुवातीला आपण इलिस बघितलं ना, हा त्याच टाईपचा आहे, भिंग टाईपचा. हा बघा इलिस मासा. 750 रुपये किलो. ती तिकडे आपण सुरमई घेतली आहे तेवढी मोठी, तिथं कटिंग करतोय. ते आपण कटिंग करताना बघा कशी कटिंग करतो. मागे साफ करतोय आणि मस्त असे बारीक बारीक पीस करणार आहे. बघा केवढी मोठी सुरमई. ही कापायची आहे का? केवढी मोठी आहे बघा. ही ठेवून द्यायची आहे. ही हॉटेलला जाते सर येतं ना. आणि हे 950 रुपये किलो फक्त. चांगलं आहे उलट. हे बघा मस्त असे बघा फ्रेश दिसतंय का? तुम्हाला कळेल तुम्हाला किती फ्रेश आहे ती. नदीचे मासे त्याला आंबळी म्हणतात. कुठले? आमरे, आंबळे. नदीचे बघा, नदीचे मासे आहेत. आपण म्हणू बारके मासे. तुम्हाला कोणाला एक्झॅक्ट नाव नसेल तर सांगा. हे आंबळे म्हणतात बरोबर ना? आंबळे मासे छोटे नदीचे. आणि हे पण किलोवर का दादा? कसे? 50 रुपये पाव. 200 रुपये. हे बघा 200 रुपये किलो, 50 रुपये पाव किलो. आणि आपला हा बघा लेपा मासा. हा बघा लेपा. आणि हे हा चोर बोंबील बघा. चोर बोंबील दिसला आपल्याला या मार्केटमध्ये पण. आणि कसा देतो चोर बोंबील दादा? चोर बोंबील 180 रुपये किलो. हे बघा 180 रुपये किलो चोर बोंबील आहे. आणि लेपा 240 रुपये. आणि बघा रेट कसे तोंडपाट आहे त्यांचे, एकदम झटक्यात सांगतात. आणि हा बघा अजून एक वेगळा मासा आहे पापदा. हा पण नदीचा आहे. आणि हा 320 रुपये किलो, 80 रुपये पाव किलो. बघा चांगला महाग आहे, म्हणजे चांगला असणार खायला पण. हा पापदा मासा पण हा नदीचा मासा आहे. आणि हे बघा इथेच आहेत गोड्या पाण्याचे मासे पण. हा बघा हा कटला कापून ठेवलाय का? हा का किलोवर कापून विकतो का? कसा किलो? किती पाहिजे तेवढा हवा. किती? कसा किलो? 220 रुपये किलो कापून मिळेल तुम्हाला. आणि हा बघा रोहू केवढा मोठा आहे. हा कसा किलो आहे? 240. हा बघा 240 रुपये किलो रोहू. हे सगळे गोड्या पाण्याचे. आणि हा मला वाटतं बासा आहे ना? काय? सिलेन आणि बासा पण म्हणतात ना? हा बघा बासा आणि सिलेन दोन्ही एकच मासा आहे. आणि बघा हा कसा किलो राजा? 140 रुपये किलो. आणि हा आपला रूपचंद. हा बघा रूपचंद पापलेट सारखा लागणारा मासा असं म्हणतात. गोड्या पाण्याचा कधी ट्राय नाही केला मी. कोणी ट्राय केला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पण दिसायला तर एकदम पापलेट सारखा दिसतोय. रूपचंद मासा कसा किलो? 160 रुपये. बघा रूपचंद 160 रुपये किलो. आणि हा मोठा रूपचंद ना? हा केवढा बघा रूपचंद. सेम रेट आहे. आणि हा आपले काळे मासे. हा बघा चिलापी. आपण त्याला मुंबईला काळे मासे म्हणतो ना, याला चिलापी इकडे म्हणतात. आणि हे बिगवन स्पेशल आहेत ना? बिगवनचे आहेत काय? बिगवनला गेलं तर तुम्हाला लॉटमध्ये चिलापीचीच मासे मिळतील आणि चिलापीच हॉटेल मिळतील. चिलापी मासेची स्पेशल सर्व मासे तिथे चिलापीच. आणि हा कसा किलो? 100 रुपये. हा बघा 100 रुपये फक्त. 100 रुपये किलो आपला चिलापी म्हणा किंवा काळा मासा म्हणा. ते मोठा रवी बारीक आहे. हा बघा रोहू आहे, छोटावाला रोहू. हा कसा किलो? 160 रुपये. 160 रुपये किलो. हे बघा. आणि तिकडे बघा मासे कसे उड्या मारतात. तिकडे बघा हे बघा दिसत आहेत का? आणि हे बघा हे जिवंत मासे. हा बघा हा मांगूर मासा. हा कसा किलो आहे? 140 रुपये किलो. हा बघा मांगूर मासा. आणि सगळे हे जिवंत आहेत. आता हलत होते, आता सगळे शांत झाले मला बघून. घाबरले आता मी नेणार की काय त्यांना, पण मी नाही नेणार आहे. तर बघा इकडे हलतोय.
दिसते का तो बघा मांगूर मासा जिवंत मासे पण मिळतील तुम्हाला हे मांगूर मासा आणि किती वेळ जिवंत राहतो दिवसभर आता कधी सकाळी आणलेत का हा नदीतलाच आहे ना हा बघा नदीतलाच मासा आहे सकाळी काढलाय पण अजून जिवंत संध्याकाळपर्यंत जिवंतच असणार एकदम फ्रेश मिळणार हे बघा आपल्या पाठीमागे पण एक मार्केट आहे दुसरं आहे म्हणजे दुकान आहे शॉप आहे म्हणा तुम्ही आणि एक समोर पण आहे हे बघा इकडे समोर पण आहे SP फिश सेंटर हे बघा इकडे बघा यांच्याकडे पण गोड्या पाण्याचे सगळे मासे आहेत बघा वेगवेगळे आणि हा कटला आहे ना कसा कटला हा बघा 200 रुपये किलो हा केवढा मोठा कटला आहे बघा त्याच्या बाजूला रूपचंद पण आहे मोठे मोठे हा रोहू आहे बघा केवढे त्याच्या बाजूलाच आपला हा बासा आहे आणि सगळे गोड्या पाण्याचे मासे आहेत बासा कसा किलो आहे 120 रुपये किलो बासा आणि हा आपला रोहू ओके आणि हा 150 रुपये किलो रोहू मासा ओके कटला हा बघा म्हणजे अक्का घेतला तर 180ला पण येईल बरोबर आणि कापून घेतलात ना तुम्ही तोंड वगैरे तुम्हाला येणार नाही सगळं जाईल ते 240 रुपयाला SP फिश सेंटर आणि इकडे समुद्रातले पण मासे आहेत आणि बघा केवढी मोठी सुरमई काढली आहे किती किलोची सुरमई आहे री बघा ही सुरमई कापलेली आहे ती 11 किलोची आहे म्हणजे तोंड वगैरे जाऊन म्हणजे ओरिजिनल ती 13 किलोपर्यंत असेल एवढी मोठी सुरमई 900 रुपये किलो ना कापून कितीला आहे 900 रुपये किलो आणि हा कुठला मासा आहे दादा हा बघा आता हा सांगतोय आपला हा सालट मासा आहे हा नदीचा आहे आणि काही 240 रुपये किलो सॉरी 150 रुपये किलो हा बघा सालट नदीचा मासा आहे सालट 150 रुपये किलो बघा इकडे चोर बोंबील बघा किती आहेत किती कसं आहे ते चोर बोंबील हे बघा चोर बोंबील 240 रुपये किलो बघा चोर बोंबीलचा रेट आणि इकडे पण बरेच मासे आहेत सगळेच मासे आहेत हे बघा इकडे अजून एक आहे हा लकी स्टार फिश म्हणून आहे आणि यांच्याकडे पण बघा सुरमया खूप मोठ्या मोठ्या त्या सगळ्यांकडेच बघा आता आपण बघत होतो मासे बरेच मासे ते बघा ही मोठी सुरमई कशी आहे दादा नाही ती अख्खी ती कापून देणार ती कशी 800 रुपये आणि यांच्याकडे बघा कुपा कसा देतो कुपा हे बघा 220 रुपये किलो आहे कुपा आणि यांच्याकडे पण बघा गोड्या पाण्याचे मासे केवढे मोठे मोठे आहेत बाकी कोळंबी कशी आहे रे दादा हे बघा 450 रुपये किलो कोळंबी आहे ही बघा ही साईज आणि बघा ही पिवळी वाम केवढ्या साईजची आहे बघा पिवळी वाम बघा केवढी मोठी पिवळी वाम आहे बघा दादा बघा अमोल चव्हाण आपला मराठी माणूस आहे मासे विकतोय मस्तपैकी आणि पिवळी वाम कशी किलो 600 रुपये बघा 600 रुपये किलो पिवळी वाम आणि पिवळी वाम म्हणजे खायला एक नंबर काळी वामपेक्षा पिवळी वाम आणि दादांकडे सगळेच मासे आहेत आणि बघा मांगूर इकडे पण आहे हे बघा वळवळतात कसे मांगूर मासे आणि अख्खा दिवस जिवंत असतात ना काही होत नाही ना काही होत नाही मांगूर माशाला हे बघा हे लकी स्टार फिश कॉर्नर बघा हे पण आहे इकडेच अशी 3 दुकान आहेत इकडे 3च दिसली 3च आहेत ना दादा इथे हां संध्याकाळी लावते का आणि हे कधी असतं रोज असतं की फक्त मंगळवारचं वगैरे काय फक्त सोमवार बंद असतं बाकीच्या दिवशी कधी पण या दिवसभर तुम्हाला मासे मिळतील इकडे सगळ्या प्रकारचे मासे मिळतील समुद्रातले म्हणा गोड्या पाण्यातले म्हणा सगळे आणि हे बघा हे तुम्हाला दाखवलं मी हा बघा यांचा पण नंबर आहे लकी स्टार फिश कॉर्नर होम डिलिव्हरी कुठपर्यंत एवढा एक्स्ट्रा चार्ज लागतो का बघा घरपोच मिळेल तुम्हाला एवढे जवळपासच्या एरिया तर जास्त लांब नका मागू तर चला मित्रांनो अशा प्रकारे आम्ही काय घेतलंय सुरमई आणि पापलेट आता दुपारचे किती वाजलेत माहिती आहे का 1:30 वाजले 1:30 वाजता आम्ही मच्छी घेऊन चाललो बहिणीकडे ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हे साने चौकातलं फिश मार्केट कसं वाटलं जे पिंपरी चिंचवडमध्ये येतं ते कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचा मित्रांनो आणि शेअर करा शक्य तेवढ्या तर ठीक आहे मित्रांनो असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय